इंजरा पिंजरा रे. या गावात मला कोण मदत करू शकतं? तात्याशी तर बोलणं सुद्धा होऊ शकत नाही. ललिता आत्या त्यांनाच सामील आहे. गजा काही कामाचा नाहीये. कोण मदत करू शकतं मला? आनंदी? काय झालं त्या अक्काच्या कामाचं? आत्या हे सगळं इतकं सोपं आहे का? नाही, मला ठावं हाय, सोपं नाही ते, पण तेवढ्यासाठी तर पैसे दिले ना व अक्कानी. आत्या 4-4 वेळा त्या पैशांची आठवण करून देऊ नकोस. मी या कामासाठी पैसे घेतले नव्हते. तुम्ही मला आधी पैसे दिले आणि मग हे काम माझ्यावर लादलंय. बरं आता जाऊ दे ना व. बरं, मला आनंदीचा नंबर दे. आनंदीचा नंबर? आणि तो कशा पाई? आत्या काही प्रेमाच्या गप्पा नाही मारायच्या मला तिच्या बरोबर. तेवढं ठावं हाय मला, पण काय बोलणार आहेस? का तुला काय करायचंय? तू नंबर दे ना, आणि लगेच अक्काला जाऊन सांगू नको की मी नंबर मागितलाय म्हणून. आपल्याच एका महत्वाच्या कामासाठी मला नंबर हवाय. आनंदीनेच उचलला पाहिजे यार. आता कोणाचा फोन आहे? हॅलो. हॅलो कबीर दादा, मी नारायणी बोलते. मामाने ना तुला घरी बोलवलंय. खूप अर्जंट काम आहे तिचं तुझ्याकडे. येशील ना? ठीक आहे, ठेवते हा. मी नऊवारी नेसणार आहे. आणि एवढंच नाही, नाकात नथ, मती चंद्रकोर, केसात गजरा, सगळं कसं पारंपरिक पद्धतीने झालं पाहिजे अशी आमची वीर साहेबांची इच्छा आहे. काकू फोन आपलंच गुणगान गात होते नवरदेवा. बोला. 1 मिनिट, मी कबीर बोलतोय. माफ करा, मला वाटलं वीरच आहे. नाही ठीक आहे, हरकत नाही. कसे आहात तुम्ही? हे बघ आनंदी, मी फारसा काही बरं नाही आणि अवांतर बोलण्या इतका माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये. त्यामुळे थेट विषयाला साथ घालतो. लग्न झालंच तर मग आपल्याला आपली खेळी बदलावी लागणार. कारण आत्ता जशी ती पोरगी सतत आपल्या नजरेसमोर आहे ना, तशी लग्नानंतर ती राहणार नाही. काय बोलायचं तुम्हाला? तुला असं समज की आपल्याला ओळख करून घेण्यासाठीच भेटायचं. मग मी येते वीरच्या घरी. नाही नाही, हॅलो, ऐक ऐक, इथे नको, इथे नको. ठीक आहे, मग तुम्ही आपली घरं सोडून कुठेही. ठीक आहे, मग आपण मंदिरात भेटू शकतो ना. मी शालिनी काकू आणि पंढरीला बरोबर घेऊन येते. हॅलो, अगं नको, तू कोणालाही आणू नकोस. मला तुला एकटीलाच भेटायचं. कुणाला सांगू नको म्हणजे? कुणाला तरी सांगायलाच पाहिजे ना. आणि मी वीरला सांगून येणार आहे. नाहीतर तुम्हीच एक काम करा, वीरला तुमच्या बरोबर घेऊन या येताना. लिसन, कीप हिम आउट ऑफ दिस. वीरला यात कशातही घेऊ नकोस. घेऊ नको म्हणजे काय? तुम्ही का लफाछफी करताय त्याच्यापासून? काय झालंय? मी फोन ठेवते. काय करतोयस तू? नाही, काही नाही, आता बोल. मी काय बोलणार तुझ्याशी? हे बघ, मी तुला भेटायला येऊ शकत नाही आणि जरी आले ना तरी वीर माझ्या बरोबर असेल. बरं आनंदे, तो कबीर काय म्हणत होता ग? म्हणत होता की मला भेटायला ये, पण कुणाला बरोबर घेऊन येऊ नकोस आणि वीरलाही सांगू नको. अरे वा, बराच दिसतोय हा. अहो ते जाऊ द्या, पण वीरचा फोन का नाही लागत आहे? वीर, समजा मी तुझ्या आनंदीला बाहेर एकटाच भेटलो तर चालेल तुला? का नाही, चालेल की. कारण तुम्ही दोघं भेटलात ना तर तू नक्कीच आमच्या भल्याचंच काहीतरी बोलशील. मी एक पुरुष आणि माझी तिला भीती असं काही. छे, वेळाच का तू? आनंदी असा विचार कधीच करणार नाही. शिवाय तिला आपल्यातलं बॉन्डिंगही चांगलंच माहिती आहे. अरे नाही यार, मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तिच्याशी बोललो. ठीक आहे, मग मी लगेच फोन करतो आणि बोलतो तिच्याशी. घ्या, यावेळी वीरतालाचाच फोन आहे. बरं झालं तू फोन केलास, नाही तर मीच करणार होते. अचानक माझी एवढी आठवण? अरे राजा, तुझी आठवण तर रोज येते. बरं ऐक, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. कोणत्या महत्वाच्या विषयावर? कबीरच्या फोन बद्दल? हो. तुला कसं माहिती? आणि 1 मिनिट, फक्त फोन विषयी नाही बोलायचंय मला अजून. तर हे पण की त्यांनी तुला कुठेतरी भेटायला बोलवले, दोन्ही घरांपासून लांब, कोणालाही न सांगता, हेच ना? पिंजरा